त्याला माहित आहे मेरी 4 वाजले त्याची नाही तर कोणची घरची 4 पैसे 3 वाजले 4 वाजले 3 वाजले त्याच्या घरात 4 काय लायतं ती खडे घेऊन जाता घोडे तोंड करून बसा फोटो काढतात व्हिडिओ काढतात म्हणून काय वीडियो में वो अच्छा नहीं दिखेगा होतं कोणतं थोडं हे करा तुझं काय कर दोन ॲप होय तुका ट्रेनिंग ॲप आहे हां ट्रेनिंग ॲप म्हणजे त्याच्यात तुका प्रॅक्टिस करू नाही गो दिसतले माका हो ते ग्रामसंघाचा निधी त्यांच्या चौकुळचा वरती बघून घ्या होत आई काय होतं तुझे मस्करी अपडेट होऊन जातं विचारत होतं पुढ्यात इकडे अडकलं संपलं नाही तुमचा हे शिकायला चालू उद्यापासून त्याला नाही नेलं तर मॅनेजर पोरग कसं जॉईनचं काहीतरी आणि ना 3 लॉक दिवसाचा करून किती द्यायचं ना लॉक करून द्यायचं बघा हो लॉक करून म्हणजे तो घालो घेऊ काय घालू ते सर दितले तुका या सर तुका पासवर्ड आणि घेतले ओपन करून या लगेच ओपन होता तर तुझा आय डी पासवर्ड घालू होईल त्याच्यानंतर 1 2 3 4 3 नंबर आहे कधी तरी तुझा आय डी आणि पासवर्ड सर मग आता फक्त त्या ट्रेनिंगचं येतं फोन करू आता याच्यात काय मग आता याच्यात आहे तुला फक्त आता ॲप हा त्याच्यात तुझा आय डी लाडकी बहिणीची पहिलो खूप जणांना राहील 1 रुपये दिलं तुका असं द्या काय म्हणतात माका नाही एवढं एवढं काय तुम्ही चालू करताय दिलं का कशाला नाही त्याला काय त्याच्यात तर कसं मी बोलतो त्याच्यात नाही करायचं ते वेगळे पैसे पैसे घेऊन ते 236 सर्वांना माझा नमस्कार माझे नाव रोहिणी रामागुरव मी सत्यशोधक स्वयंसहायता समूह या समूहाची सदस्य आहे माझा समूह आधार ग्राम संघाला जोडलेला आहे आधार ग्राम संघ श्री सद्गुरू साठा महाराज प्रभाग संघाला जोडलेला आहे त्याची मी सदस्य आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत CBID तसेच PC सखी तसेच ICRP तसेच CBO PRI CBO कन्व्हर्जन्स प्रोजेक्ट अंतर्गत मी LRP म्हणून आताच माझी निवड झालेली आहे आज इथे श्री सद्गुरू साठा महाराज प्रभाग संघ च्या वतीने आपल्या 13 ग्रामसंघामध्ये इथे लोकोस ट्रान्झॅक्शन याबाबत आपलं ट्रेनिंग चालू होतं आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण लोकोसमध्ये समूह कसे एंट्री करायचे समूहाचं ट्रान्झॅक्शन कसं करायचं हे आपल्याला ट्रेनिंग देण्यासाठी आपल्या आंध्राच्या 3 दिदी आपल्याला लाभलेल्या होत्या आणि या तिन्ही दिदींनी आपल्याला चांगल्या प्रकारचं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येकाला पॉईंट टू पॉईंट शिकवलेलं आहे प्रथम म्हणजे इतर आपण जे बोलणारच आहोत पण प्रथम आपण त्यांचं आपल्या प्रभाग संघाच्या वतीने आणि आपल्या सर्व CRP ताईंच्या वतीने आपण त्यांचं स्वागत करूया छोटंसं एक गुलाब पुष्प देऊन त्यांचं आपण स्वागत करूया नाव सांगा आणि कोणाला करायला प्रथम सत्यवानी ताई यांचं स्वागत आपल्या प्रभाग संघाचे प्रभाग समन्वय आपले राठोड सर स्वागत करतील असे मी त्यांना विनंती करते फोटो काढावं कोणीतरी शूटिंग करू नका फोटो पण काढा तवा तुम्ही काय फोटोग्राफर बसवलाय तसेच एक आपल्याकडनं काहीतरी इथून घेऊन जायला पाहिजे त्यांनी आठवण म्हणून एक आपण
आपल्या सर्वांच्या वतीने एक छोटीशी त्यांना एक वस्तू, एक आठवण म्हणून आपण त्यांना देत आहोत, ते पण सरांनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. आम्ही सर्वच साफ करतो. माझं आहे तो. थांब जरा. आता दिसली आता नाही. तसेच आपल्या सर्वांच्या लाडक्या सरस्वती ताई यांचं पण स्वागत करण्यासाठी आणि त्यांना एक छोटीशी वस्तू देण्यासाठी मी आपल्या प्रभाग संघ व्यवस्थापक यांना विनंती करते की त्यांनी एक छोटीशी वस्तू देऊन त्यांचे स्वागत करावे. स्वागत. तसेच आपल्यावर सर्वांवर जास्त प्रेम करणारे सगळ्यांना आय लव्ह यू म्हणणारे आपल्या सर्वांच्या डार्लिंग बरोबर ना, तर त्यांचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या गीतांजली ताईंना विनंती करते की त्यांनी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे स्वागत करावं. हो, खाली जा. तसेच आपले सीसी सर हे आपल्याला तर महिने कायमच काम करत असतात. आपल्याला काहीतरी ओरडतात तरी पण तेवढंच आपल्यावर प्रेम पण करतात, बरोबर की नाही. तर त्यांचं पण आपण एक फोन करेगा तो भी उठाते. तर आपल्यातल्या रसिकाताईंना मी विनंती करते की त्यांनी सरांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करेल. भारी बोलतो. तसेच आपल्या मॅडम ओरडतात, चिडतात, तर तेवढं प्रेम पण करतात. आपल्या रवीनाताईंना मी विनंती करते की आमच्या मॅडमांचं एक पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत करावं. आता स्वागत समारंभ झालाय बरोबर. मग आता तुम्ही तुमच्या ग्रामसंघामध्ये ते आले होते ना, प्रत्येकाच्या समूहापर्यंत पण गेलेले आहेत. प्रत्येकाने इथे 2 शब्द येऊन त्यांनी त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि त्यांनी तुम्हाला काय दिलं हे तुम्ही सांगायचं आहे. नाव घ्यायचं नाही, प्रत्येकाने एकाने 2 शब्द बोलायचे आहे. इथे मी कशी बोलू असं म्हटल्यानंतर कुठेच तुम्ही बोलणार नाही, त्यामुळे इथे येऊन तुम्ही 2 शब्द बोलायलाच हवे. त्याशिवाय इथून दरवाजा बंद हे सोडणारच नाही. प्रत्येकाने येऊन आपलं मनोमत व्यक्त करायचं. मॅडम पण बोलतील नंतर. मॅडम पण बोलतील तुमच्याबद्दल. काय काय त्रास दिला. आपण जाऊ इथे कोण काय मोठे इथं कोण सगळे आपण जाऊ. आम्ही नको बोलाय. काका सांगले ना बोला नको म्हणा तुम्ही. काय 2 शब्द बोलायचं काय. नमस्कार. माझं नाव गीता गोविंद. माझ्या समूहाचं नाव करुणा सदस्य आहे. हो आता सगळ्यांनी ते नाव फक्त नावच सांगा, बाकीचं सांगू नका. त्याच्यात बदल तुमच्याकडे कोण आले होते. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले होते. शिकवलं. तुला काय वाटलं, म्हणजे तुला काय समजलं त्याच्यातलं, म्हणजे कशा पद्धतीने समजलं. त्यांच्या चांगल्या प्रकारे शिकवल्याने समजावून सांगितल्याने, म्हणजे जर ना आमचे पण प्रश्न होते ते आम्ही त्यांच्याकडे मांडले. पोच बदल घे.
ओ वीडियो में अभी मालवनी भी आएगी. काय गो कोणचं सरांच फोन मॅडम बोहडे फिरे पाटकडे गणपती बसलो. गेले 5 दिवस सरस्वती मॅडम आमच्याकडे राहिल्या आणि चांगल्या प्रकारे आम्हाला समजून सांगितलं म्हणजे काय वगैरे कसं होते काय माहिती भरायची आणि आम्हाला काय समजत नव्हतं तरी पण त्यांच्याने खूप आम्हाला तरी पण बोलू नका. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत त्याच्यापासून आम्ही शिकून घेतल्या म्हणजे कायम लक्षात राहणार अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि वाईट पण वाटतं जाता जाता म्हणून. स्वागत जरी करायचं स्वागत. येऊन बोला 2 मिनिट. चला प्रत्येकाने बोलायचं ना. थोडक्यात सांगतो तुझं काय समजलं काय नाही आता इथे पण ते आहे का तिथे? आहे ना. सांगा. मैडम मध्ये तो आपल्या को फंसाया ना उसी के बारे में बोलो. हा चल हा चल आपको कैसा लगा? बोल देंगे ना. चला तुम्ही बोलता चल. नमस्कार. माझे नाव मानसी मिलिंद गावडे. आमच्याकडे नारायण दिदी आलेल्या यांच्यापैकी आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांनी शिकवलं. जे जे पॉईंट येत नव्हते ते आम्ही त्यांना विचारून व्यवस्थितरित्या समजून घेतलं. जसं यांनी ते प्रशिक्षण दिलं तसंच आम्हाला तिथे ते पण पॉईंट सांगून त्या पद्धतीने शिकवलं. खरंच चांगल्या प्रकारे शिकवलं आम्हाला. इथून पुढे आम्ही त्यांच्या ज्या ज्या त्यांनी गोष्टी सांगितल्या त्या याच्याप्रमाणे प्रयत्न करू. अजून पण काही येत नाही आहे एवढं तरी पण पुढे प्रयत्न करत राहू. स्वागत. उधर से भी बोलो चलेगा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रेखा राजेंद्र परब. आमच्याकडे पण नारायणी दिदी आलेल्या. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं. आम्हाला येत नव्हतं ते एकदा सोडून 4 वेळा सांगा मी तुम्हाला सांगते असं सांगून आम्हाला आमच्याकडून चांगल्या पद्धतीने आमच्याकडून करून घेतलं. त्यांनी आम्हाला फक्त सांगितलं आणि तसं तसं आम्ही करून कटअप वगैरे कशी भरायची, ऑनलाईन कशी करायची, ऑफलाईन कशी करायची ते सगळं चांगल्या पद्धतीने जाऊ चला चला. राधिका. ते शूटिंग करतात ते नंतर बोलतो. नको माका नाही यायचं उगीच. माझा नमस्कार. सरस्वती ताई आमच्याकडे आलेल्या. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा प्रशिक्षणाच्या दिवशी पहिला दिवस इथे होता का प्रवासन ऑफिसमध्ये तेव्हा बघितल्यावर वाटलं की आता काय समजत नाही. भाषा समजत नव्हती की पुढे समजेल न समजेल याचं काय येत नव्हतं. जेव्हा ते आमच्याकडे आल्या देवसूला थांबल्याच्या नंतर आमच्याकडे जेव्हा आल्या तेव्हा पहिल्यांदा रविवारी 28 तारीखला तेव्हा त्यांच्याकडे मी गेले तेव्हा त्यांना बघितल्यावर वाटलं की आता त्यांच्यातून खूप बदल झाले ना. एकदम बहीण किंवा आपल्या नात्यात जवळ घेऊन सगळं शिकवलं. त्याच्याबरोबर मी दिवस पण आणि रात्री पण झाले 2 वाजता त्यांच्याबरोबर मी काढल्या. त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं. थोडंसं आम्हाला समजलं थोडं समजलं नाही तरी पण त्यांनी आता आम्हाला सांगितलं की इथून पुढे कधी तुम्हाला वाटलं की फोन करून काय विचारत कधी विचार रात्री 12 वाजता केला तरी मी विचार करणार होकार एवढं सांगितलं. म्हणजे खूप असं आदर वाटला आणि म्हणजे काय वाटत नव्हतं की मोबाईल मध्ये म्हणजे काय येणार नाही. मोबाईल मध्ये मला काहीच फोन लावचा आणि 2च का बाकी काय पण त्यांच्यानी 2 दिवस रात्रीचं वायफाय असल्यामुळे म्हणजे कटअपची भरला भरू कशी भरतात त्यामध्ये 4 गटाचे स्वतः मी भरले. नंतर त्यांच्यानी पुढची प्रोसिजर केली. स्वागत. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव गीतांजली गंगाराम सावंत. आमच्या केसरी गावात सर्वोदय ताईंचं हे 5 दिवसाचं प्रशिक्षण ठेवलं होतं. त्या ताईने आम्हाला खूप मदत केली. भरपूर म्हणजे भरपूर. आम्ही कधी बघितलं नव्हतं मोबाईल तर मी तर रवीनासारखा घेतलाच नाही कधी हातात. पण त्या ताईने मला हातात मोबाईल देऊन कसं काय करायचं
कुठे कुठे माहिती भरायची स्वतःच्या जवळ बघून त्याने आपल्या मुलीप्रमाणे केलं ते काही एवढं म्हणजे असं आता मला खूप वाईट वाटतं म्हणजे आता मला खूप वाईट जरी ती भालरला गेली ना तरी मी तिला फोन करून ताई खूप आठवण येत होती कसं आम्हाला शिकवलं तिथे जवळ म्हणत्या ताईने 6 दिवस पुरे 6 जण 6 दिवस सकाळपासून संध्याकाळी 7:30 पर्यंत त्यांच्यावर बसून मी जमेल मला जा तेवढं मी माझ्या घेतलं मला जमेल तेवढं माझा नाही जमलं मी कधी करते ताई बोलायचं हळूहळू येणार करायला शिक असं करून 6 गट माझ्या व्यवस्थित करून घेतलं कसं करायचं नंतर पुढे काय आहे सगळी माहिती चांगली ताईने दिली आता काल पण इथे येऊन पण ते ताई घाबरू नका कशाला भितात तुम्ही असं पण तरी आपल्या आश्वासन जर आम्हाला कसं मोठं आमचं मन केलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि सर्वांचे म्हणजे 2 प्रेरणा सांगतो नाही सर्वांचे संपतो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव कृपाली भाऊ पोरं आमच्याकडे ताई होता आणि चांगल्या प्रकारे केला आम्हाला 15 दिवस चांगल्या प्रकारे सगळं व्यवस्थित चांगलं शिकवलं त्यांनी आणि त्यांना ते 5 गटांचं हे होतं पण सर्व गट आम्ही त्याकडून 15 दिवसात करून घेतले आमच्यापर्यंत सगळी व्यवस्थित माहिती त्यांनी दिली आता उठा म्हणून सांगायला गरज काय आहे दुसऱ्या ऍक्टिव्हिटी सांगायचं म्हणजे काय नमस्कार, माझे नाव अनिता प्रवीण गावडे. पहिल्यांदा जेव्हा आमची सावंतवाडीमध्ये मीटिंग होती त्यावेळेस सरांनी वगैरे सांगितलं की जिल्ह्यावरून टीम आली आहे आपल्याकडे लोकोस विषयी माहिती म्हणजे कटअप शीट वगैरे भरायला तेव्हा वाटत होतं म्हणजे भरपूर अशी भीती वाटत होती पण नंतर जेव्हा इथे आपलं ट्रेनिंग झालं त्या दिवशी तिने मॅडमाने आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे अगोदर शिकवलं त्या शिकवलेलं जे होतं ते इंग्लिशमध्ये होतं त्यांना मराठी भाषा समजत नसूनही त्यांनी आम्हाला हिंदी येते पण तोडकं मोडकं त्यांना मराठी येत नसून पण त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं ते सर्वांना समजलं आणि त्याच्यानंतर आमच्याकडे सोनी मॅडम आलेल्या त्यांनी 5 दिवस मी त्यांच्यासोबत राहिली म्हणजे सर्व चुका पण होत होत्या नाही असं नाही पण त्यांनी कधी रागावून वगैरे बोलल्या नाहीत त्या रात्रभर पण रात्री 2 वाजेपर्यंत सकाळी 5 वाजेपर्यंत 2 दिवस आम्ही बसलेलो त्या बसल्या होत्या आमच्यासोबत म्हणजे प्रत्येक पॉईंट त्यांनी जोपर्यंत लक्षात येत नव्हता तोपर्यंत त्यांनी सांगितला आणि आम्ही तुम्हा सर्वांना मिस करू माझ्या 2 शब्द संपवते सर्वांना माझा नमस्कार माझे नाव शुभम गावडे पाठीमागे सर आहेत मी आधी सर म्हणजे काय सांगायचं म्हणजे मी मोबाईल आधी वापरलाच नव्हता म्हणजे वापरला म्हणजे ऑनलाईनचं काम असंच केलं नव्हतं सोनी दीदीने व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं समजलं आम्हाला आणि आम्ही समजून घेऊ आता माझा आलता तिकडे व्हिडिओ चालू आहे मी हसते युट्यूब चॅनल येऊन का सर्व ताईंना माझा नमस्कार माझं नाव समीक्षा श्याम कानसे मी सातूत राहते मला म्हणजे मोबाईल चालवता येतो पण ऍप मधलं काही येत नाही इंग्लिश माझं कसं आहे हे पण मी फर्स्टच बोलते पण आता सांगायचं कसं सत्यविनी मॅडम म्हणजे दीदीने एक आई असते आणि मुलीचं चुकतं ते कसं असं भरवून करून सांगतात डोक्यात घालतात तसं त्यांनी माझ्या डोक्यात घातलंय आता ते केवढं राहील केवढं जाईल हे मला माहिती नाही तरी पण मी कटअप शीट भरली सगळं व्यवस्थित केलंय पुढचं आता त्याच्यावर सोडलेलं आहे तरी पण मी त्याचे खूप आभार मानते कारण त्यांनी मला कसं करायचं काय करायचं हाताला धरूनच शिकवलेलं आहे आता जेवढं माझ्या लक्षात राहील तेवढं मी पुरं करेन पुढच्या कटक म्हणजे पुढच्या महिन्याचं लोकसमध्ये भरायचं ते व्यवस्थित भरायचा प्रयत्न करीन थोडं सांगतो
वो सर बोलेंगे, वो सर बोलेंगे. बोला काय गो या हिंदीत सांगतोय. हिंदी नको मराठी. आपके बस सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा म्हणजे माझं नाव शीतल. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा म्हणजे आपल्याला कळलं की राज्यावरती भेटली वगैरे राहून येते तर आम्ही खरोखरच घाबरून गेलेलो की नेमकं इथे काय घडणार आहे ते कोणालाच माहिती नव्हतं. त्यानंतर तेव्हा पहिल्यांदा आम्हाला सावंतवाडीबद्दल मॅडम दुसऱ्या दिवशी इथे आल्या तर त्या दिवशी पण आम्ही थोडं कन्फ्युजच होतो. म्हणजे शंका होत्याच की हे कशासाठी का कशाला करायला पाहिजे. म्हणजे रस्ते उद्योग असं पण आमच्या मनात थोडं येऊन गेलं. पण त्यानंतर इथे 3 दिवस आम्ही प्रशिक्षण घेतलं तरी पण म्हणजे एवढं काही डोक्यात शिरलं नव्हतं. आणि नंतर सत्यवेणी मॅम आमच्या गावात आल्या आमच्यासोबत 15 दिवस म्हणजे दिवसभर आम्ही 15 दिवस राहिलो. रात्रीच्या काय त्या जिथे त्यांची सोय होती तिथेच त्या राहायच्या. थोडे प्रॉब्लेम आले तर आम्ही तिथे पण गेलो त्यांच्याजवळ. आणि सत्यवेणी मॅमनी म्हणजे कटअप का कशासाठी त्याचं कारण काय बनवायचं हे सगळं व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट घेऊन आम्हाला शिकवलं. तरी पण अजून थोड्याफार शंका आहेत मनात ते काय म्हणजे. आणि काल परत जेव्हा आम्हाला थोडा प्रॉब्लेम येत होता तरी पण आम्ही जेवढ्याला पण जाऊन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तरी पण तो नाही झाला. काल जेव्हा मॅम आल्या एकत्र झाल्या सगळ्या सरस्वती मॅम सोनी मॅम एकत्र झाल्या त्यावेळी आम्ही तो प्रॉब्लेम होता तो सोनी मॅमनी आणि सर्वांनी तिघींनी मिळून तो सॉल्व्ह केला. आणि आता नेहमीची मीटिंग म्हणजे आपली आठवडी किंवा याची मासिक मीटिंग कशी घ्यायची कशी भरायची ते रात्री आम्ही शिकलो. म्हणजे शेवटपर्यंत आम्ही 8 वाजेपर्यंत होतो. सोनी मॅमनी सगळं शिकवलं तरी पण अजून थोडं संध्याकाळपर्यंत आम्हाला थोडं शिकायचं आहे. म्हणजे थोडंसं राहिलं आहे अजून. म्हणजे मग असा जो पॉईंट होता की जेवणानंतर आपण शिकणार आहोत तो थोडंसं आमचा राहिला आहे. त्या अगोदरचं थोडंसं आम्ही सगळं शिकून घेतलं आहे तसं. पण लाईव्हमध्ये करताना थोडासा प्रॉब्लेम येईलच. ते काय प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे सॉरी काय ते म्हणतात ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ना शेवटी आम्हाला काय जरी ह्या शिकून गेल्या तरी पण आमचं थोडंफार राहील न राहील थोडंसं डोक्यात. तर सर आणि मॅडम आहेतच सोबत. आणि सत्यवेणी मॅडम काही विशेष बोलायचं असेल तर त्या फार प्रेमळ आहेत. आणि पहिल्यांदाच म्हणजे पाटील सर आम्हाला म्हणाले की सर म्हणजे ते एवढ्या तुम्हाला समजून सांगतील की कोण सांगू शकत नाही. प्रेमळ वगैरे आणि शांत स्वभावाच्या आहेत तर त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने समजून घ्या. धन्यवाद. झालं काय हा ते आहे. वैष्णवी डार्लिंग राहिले. बाबू नमस्कार. माझे नाव नॅशनल थीम लोकजमध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं करायचं आणि कटअप शीट कशी भरायची यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आली. त्यावेळी आम्हाला सत्यवेणी ताई यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सत्यवेणी ताई सातवडीमध्ये 15 दिवस होते. त्यांच्याबरोबर मी फक्त 8 दिवस होते. पण कमी वेळात ताईंनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. तरी पण 8 दिवसात माझं कम्प्लीट झालं नाही. त्याच्यामुळे मी 2 दिवस पुन्हा वेळेला जाऊन त्यांच्याकडनं विचारून माहिती घेऊन पूर्ण केलं. त्यामुळे मी सत्यवेणी ताईंचे आभार मानते. स्वागत.
ते उठून गेल्याच्या पुढे जाणार नाही, कोणी सुद्धा येणार नाही. हेडफोन काढा आधी त्याला. ब्लूटूथ बोलते त्याला मी बोलतोय तू बोलत्या बाजून आईकडे माझ्याकडे बघू नका, तिकडे बघा. तिकडे बघ. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सुप्रिया सचिन गावडे. आमच्याकडे नारायण दिदी आल्या होत्या. त्यांनी आम्हाला पटाक्षी वगैरे कशी काढायची ऑफिसच्या राहून त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला शिकवलं. त्यांचे खूप खूप आभार. जाऊ दे त्यांना सुट्टी. सर्व ताईंना माझा नमस्कार. नमस्कार. माझ्या आमच्या नारायण ताई आल्या दाखवण्यासाठी आल्या होत्या. ते मी नारायणला शिकवलं. क्या बोला क्या हो गया, हो गया. स्वागत. हा, तुम्ही बोला मग. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोहिणी रामकृष्ण. तर बोलण्यासारखं आज खूपच आहे, पण आज असं वाटतंय की जेव्हा मी नवोदयावरनं येते ना तिकडनं, म्हणजे माझ्या मुलाला सोडून तिकडनं येते आणि ज्यावेळी माझं मन भरून येतं तसं आज कुठेतरी होतं. म्हणजे एखादी आई आपल्या मुलाला जेव्हा सोडायला जाते तसंच ते आपल्या एक आईसारख्याच आहेत किंवा एक बहिणीसारख्याच आहेत आणि त्या आपल्याला आता इथून जात आहेत आणि त्यावेळी आपल्याला आज खूप भरून आलंय. प्रत्येकजण आपापल्या परीने बोललातच, पण सांगायचं म्हणजे या 3 दीदींबद्दल जेव्हा ट्रेनर म्हणून येतात तेव्हा त्या काय शिकून येत म्हणजे ठरवून येतात की आपले विद्यार्थी शिकले पाहिजे आणि आपण सगळ्यांनी आता खूप त्यांचा सत्कार करू, बाकी सगळं करू दे, पण ज्यावेळी आपण ट्रान्झॅक्शन व्यवस्थित करणार आणि आपले तिकडनं समूह ग्रामसंघ हे अप्रूव्हल होऊन चांगल्या प्रकारे येणार तेव्हा त्यांचं कुठेतरी ट्रेनिंग हे सक्सेस होणार आहे. बरोबर. त्यामुळे प्रत्येकाने तुम्ही सगळ्यांनी मेहनतच घेतली, त्यांनी पण आपल्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. म्हणजे सांगायचं तर सोनीताईंबद्दल तर सांगायचं तर त्यांनी अक्षरशः म्हणजे सकाळी आम्ही स्वतः म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही ठेवलेल्या त्या काकीने त्यांना 8 वाजता गेली आता तुम्ही झोपा म्हणून सांगितलं, त्यावेळी त्यांनी हातातला मोबाईल ठेवून रात्रभर जागून त्यांनी सकाळी 8 वाजता मोबाईल ठेवून त्या झोपल्यात आणि त्या झोपल्यात आणि मी त्यांच्याकडे 9 वाजता म्हणजे पोहोचते. म्हणजे त्यांना 1 तास सुद्धा आम्ही झोपायला दिलं नव्हतं. म्हणजे आम्ही एवढं त्यांना मी तर खूपच त्रास दिला म्हटलं तरी चालेल. हे मॅडम कसं, हे चुकलं, हे इथे घाला इथे घाला, पुन्हा ते म्हणजे रकमा हे करून म्हणजे जे माझ्या डोक्यात जे येत होतं विचार ते मी त्यांना विचारून घेतलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांना त्रास दिला, त्याबद्दल सॉरी. आणि म्हणजे एक एवढ्या लांबनं दिल्लीवरनं माणसं आली, आंध्रावरनं आलीत आणि आपल्याला आज खूप वेगळ्याच लावून जात आहेत त्या. म्हणजे वाटलेलं आपल्याला मला तर सर ना सगळ्या CRPचे म्हणजे ज्यावेळी लोकसं ट्रान्झॅक्शन सुरू होणार होतं आणि जेव्हा आपलं ट्रेनिंग लागलं त्यावेळी मला यातल्या 50% लोकांची तरी म्हणजे CRP लोकांची पूर्ण तयारी झाली होती की आम्ही मानसिकता झाली की आम्ही राजीनामे देऊया. सगळ्यांची तयारी झाली की आम्हाला आता झपणार नाही आहे, आम्ही काय शिकलेलो नाहीये. पण खरोखरच दिदी तुमच्या प्रयत्नात तुम्ही जे शिकवलं बऱ्याच जणांना तर माझ्यापेक्षा तरी जास्त कळलं असं मला वाटतंय आता. तर मी आज सकाळपासून बघते त्यांनी प्रत्येकाने आपापलं हे केलं. पण मी यावेळी सरांना सांगितलं होतं सर मी सगळं समजून घेणार आहे आणि त्यानंतरच मी समूह भरणार आहे. त्यामुळे थोडं मागे ठेवलंय तिने, कारण कसं आहे ते चुकण्यापेक्षा आधी सगळं समजून घ्यायचं आणि ते भरायचं अशी माझी एक हे होती, म्हणून मी ते ठेवले थोडे फार समूह आहेत ते. पण खरोखरच तुमचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिदींचे पण मी म्हणते की सर मी फोन केला मला एखादी परवा मी हे भरत होती समूह आपल्या सोनी मॅडमांचा फोन लागत नव्हता. मला एक शंका होती
मी सानिकाताईंकडे फोन केला आणि अशी हे कुठे भरायचं आहे तर ते पण सुद्धा या मॅडमांनी मला सांगितलं. म्हणजे काय कल्पना म्हणजे काय असतील ते सगळं दूर झालेलं आहे म्हणायला हरकत नाही. पण तरी पण मग अशी सिस्टरताईंनी सांगितल्यासारखं आता जे रेग्युलर मीटिंगमध्ये आम्हाला विवोची हप्ता कुठे भरायचा आहे आणि बँकेचा हप्ता कुठे ट्रान्झॅक्शन करायचं ते आम्हाला तुम्ही जाता जाता एक शिकवा. आणि जर मी आपल्याला सगळ्यांचं एक हे करते की आम्ही या 3 दीदींसोबत आपला एक ग्रुप करूया जेणेकरून आपल्याला काय जर हे असेल म्हणजे भरताना एखादा समजा तो नाही तो म्हणजे एक फोटो काढून आपण जर टाकलो तिथे हे आपला गेला नाही तर आपण सगळी त्याच्यावरती चर्चा करू शकतो. तर एक आपला एक ग्रुप करूया आणि मराठी में टाइप करते हैं सर, हिंदी में करेगा तो अभी समझ में आएगा, तो मराठी में करने देना. मराठी में टाइप किया तो भी गूगल ट्रांसलेट में हम चेंज करके फिर आपको मराठी में जवाब दे देंगे. नहीं यही सही बात है. हाँ ग्रुप बनना सही बात है, सही. तर खूप खूप म्हणजे धन्यवाद आहेत. आणि त्याचबरोबर प्रत्येक गावात आपल्या ताई आल्याच पण प्रत्येक गावात प्रत्येक व्हिओला आपल्या सरांनी मॅडमांनी भेट दिली त्यांचे पण आभार मानूया. आणि आम्हाला पुढे जे काय ट्रान्झॅक्शन करण्यासाठी आम्हाला दोघांचाही पण सहकार्य लावू दे अशी मी त्यांना विनंती करते आणि 2 शब्द थांबवते. स्वागत. हिंदी में बात करो मैडम. अभी से हिंदी में बात करो मैडम. हिंदी में बात करो. मैं प्रभाग संघ देखो कोशिश करती हूँ. सभी को नमस्कार. मेरा नाम है मंजरी प्रसाद बांदेकर और आज यहाँ हम सब लोग लोकोस ट्रांजेक्शन के जो एप्लीकेशन है वो सिखाने के लिए जो हमारे यहाँ 3 दीदी आए थे आंध्रा से वो सबको पहले बार देखा यहाँ मैंने शुरू हुआ था तब मुझे लगा कि सरस्वती दीदी बहुत कड़क है और मैं डर गई थी. मैं सबको बोल रही थी कि वो बहुत कड़क है. हाँ और इनसे थोड़ा सा संभल के रहना ऐसा मैंने बोला था मेरे शेयर को. लेकिन बाद में पता चला जब मैं उनके साथ बैठकर देवसू में देखा तो मुझे पता चला कि नहीं वो ऐसे नहीं है. वो बहुत नरम दिल के है. हाँ अच्छी है ऐसा लगा. हमारे गांव में थोड़ा सा वहाँ उस दिन बहुत बारिश था इसलिए हमारे यहाँ जो नेट का प्रॉब्लम हुआ इसलिए हमारा काम बहुत दिन पीछे रह गया क्योंकि बिजली नहीं थी, नेट नहीं था. कहाँ जाने का है तो बारिश बहुत था और सब मोबाइल की बैटरी खत्म हो गई थी. इसलिए जो हमारे प्रभाग में पहले से ही हमारा प्रभाग ऐसा है कि हमारे प्रभाग की रचना ही ऐसी है कि ये थोड़े हमारे 5 जो व्यू है वो ऊपर है, 3 व्यू है वो बांदा साइड में है और यहाँ 5 में है. लेकिन प्रभाग में काम करने के लिए मैं सोच रही थी कि ये दीदी वहाँ जाएगी कि उन लोगों को सेलर में बुलाएगी. मैंने पहले ही सोच लिया तो सेलर में आप बुलाएंगे तो हमारे सीआरपी दीदी को बहुत दिक्कत हो जाएगी कि ये इतने मेरा हमारा यहाँ क्या होता है जो घाट है बारिश के दिन बंद होता है और हमारे ऊपर की सीआरपी दीदी जो नीचे इधर आ गई तो इधर ही रुकना पड़ेगा. बाद में क्या करने का ऐसा मेरे ख्याल में बहुत आया. लेकिन ऐसा नहीं हुआ कि हमारे यहाँ जो दीदी हमें आंध्रा से मिले हैं वो सब अच्छे हैं. वो हर गांव में गया पहुँचे और अपना काम है वो बहुत मेहनत लेके किया है. मेरे सीआरपी दीदी को गीतांजलि मराठीमध्ये बोला तुम्ही. आता बोला मराठी. अरे वो वैसा नहीं, अभी उनका मन कर रहा है तो आगे का बात नहीं आएगा. माझे म्हणजे सीआरपी जे दीदी आहेत म्हणजे त्यांना कसं एक तर रवीना दीदी म्हणा किंवा गीतांजली दीदी
रसिका दीदी यांना कसं मोबाईल हँडल करता म्हणजे मोबाईल वापरत नव्हते. मी त्यांना हर वेळा सांगायचे की तुम्ही टाईप करा, हे करा. त्यावेळी मला असं वाटलं की ह्या त्या म्हणजे बाकीच्या CRP कशा आमच्या मोबाईलमध्ये म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये असं मेसेज वगैरे टाईप करून सेंड करतात, पण ह्या दिदी अजून करत नाही. मग एवढं मोठं लोकांचं ट्रान्झॅक्शन आहे ते ह्यांना जमणार का? त्या ह्या लोक मला म्हणाले की आम्हाला जमणार नाही मॅडम, आम्ही सोडतो. मी म्हटलं नाही, तुम्ही सोडायचं नाही, तुम्ही प्रयत्न करायचे. ह्या दिदी तुम्हाला शिकवतील. तुम्ही शिकलात तर आता शिकणार. आता जर तुम्ही पाठ वळून मागे वळून गेलात तर पुन्हा कधी पुढे येणार नाहीये. त्यामुळे तुम्ही काम हे करायलाच पाहिजे. कोणीही सोडायचं नाहीये. सगळ्यांनी आपण सगळेजण एकामेकाला मदत करू, पण आपण हे काम करायचं आहे. आणि त्यामुळे ज्यावेळी मी म्हणजे देवसीला गेले त्यावेळी रसिकाताईंचे एवढे समूह झाले आणि त्यांच्या सगळ्या महिलांनी त्यांना मदत केली आणि कट ऑफ सीट वगैरे भरून म्हणजे त्यांनी व्यवस्थित अशी त्यांची सोय वगैरे केली. ते बघून मला खूप म्हणजे बरं वाटलं. मी 2-3 वेळा तिकडे गेले देवसूला की म्हणजे देवसूला गेले, कारण काय लाईट नव्हती, काय फोन लागत नव्हता आणि काय करायचं म्हणजे काय केलं काय नाही हे कॉन्टॅक्ट होत नव्हतं. त्यामुळे जाऊन त्यांना बघितलं. ह्या दिदी तिकडे पडलेल्या पाय गेलं हे मला पण माहीत नव्हतं आणि तिकडे मी जाऊन आले तरी पण ते मला समजलं नाही. इकडे आल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं की त्या दिदी पडले आहेत आणि असं झालं. पाय नंतर जरासं हे झालं. मग फोन लावायचा तर फोन लागत नव्हता. मग थोडीशी भीती वाटली म्हणजे जर असं काहीतरी झालं तर आपण काय करायचं. म्हणजे ह्या ज्या दिदी आपल्याकडे आल्या आहेत त्या सुखरूपपणे आपल्या गावी परत जायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे त्यांचं पाय परत मी त्यांना विचारलं नंतर की ते म्हणाले काय नाही, थोडंसं लागलेलं होतं म्हणजे हे म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर त्या केसरीला गेले. केसरीला गेल्यानंतर त्यांनी म्हणजे रवीना दिदीला किंवा गीतांजली ताईंना कसं जवळ घेऊन आपल्या म्हणजे ह्याच्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट शिकवली. म्हणजे त्यांना काही येत नव्हतं, दोघींना तर काहीच येत नव्हतं टाईप कसं करायचं. मी त्यांना लोकांचं प्रोफाईल भरताना सांगत होते तुम्ही थोडं तरी भरा म्हणून. त्यावेळी त्या आपल्या मुलावर सोडायच्या, ह्या मला सांगायच्या तुम्ही थोडंसं करा हे करा. पण आता त्यांनी स्वतःहून भरलं हे बघून मला म्हणजे खरं जी त्यांना शिकवली म्हणजे जे गुरु लाभले ते खरं सरस्वतीजींचे मी खूप खूप आभार मानते. कारण आमच्या कुठेही मागे राहिले पुढे आले आहेत आणि आम्हाला तुमचं सहकार्य सतत लागू दे एवढं मी सांगते. त्याच्यानंतर आमचं पीजी ग्रुपचं सुद्धा आम्हाला हे होतं. त्यावेळी आम्ही सातोळीला गेलेलो आणि त्यावेळी पाडवी सर वगैरे आले. पण खरंच त्यावेळी सुद्धा म्हणजे पीजी ग्रुपचं काय करायचं हे होतं. त्याच्यावरती आम्ही सोल्युशन काढलं आणि व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. त्यामुळे पीजी ग्रुपचं पण प्रेझेंटेशन करताना मी ह्यामध्ये जास्त लक्ष दिलेलं नाही. मी फक्त ऐकलेलं आहे काय करायचं आहे. मी अजून हातात एकही घेतलेलं नाही. म्हणजे ट्रान्झॅक्शनचं हे एकही घेतलेलं मी ट्रेडिंग ॲपमध्ये थोडंसं भरलेलं आहे. मी पहिलंच सांगते. तरी पण मी माझा प्रयत्न करणार आहे की मीच तयार करते हे ट्रेनिंग ॲप करून त्याच्यावरती शिकायचा प्रयत्न करते की ह्यानी जे काय सांगितलं त्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर सोनी दिदी म्हणजे त्यांना चौकूळ हे आंबोली, नांगरतास आणि गेळे म्हणजे ह्या तिन्ही गाव असे होते की तिकडे गेळेला गेल्यानंतर काही कॉन्टॅक्ट होणार नव्हतं आणि आंबोलीला गेल्यानंतर एवढा पाऊस असल्यामुळे ह्या काम करतील की तिकडून निघून येतील हा हे होतं. कारण बांधा प्रभागामध्ये असं झालेलं होतं की त्या दिदी पाऊस आणि हे बघून घाबरूनच बांधाच्या सेल ऑफिसमध्ये आलेल्या. ते मला माहीत होतं. मला त्या कॉन्टॅक्ट करून विचारायचे तुमच्या दिदी कुठे आहेत. नाही म्हटलं आमच्या दिदी गावामध्येच आहेत, आमच्या दिदी काय आल्या नाही आहेत म्हटलं. त्यामुळे खरंच म्हणजे आमचा एवढा प्रभाग दुर्गम म्हणजे असा सोयी नसलेला किंवा नेटवर्क नसलेला प्रभाग आहे आणि त्या प्रभागामध्ये ह्यांनी चांगल्या प्रकारे असं काम केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे तिघांचे आभार मानते आणि माझे मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. मराठीतच बोलतो पहिले. गवळणे सरांसारखं सुरुवातीलाच व्हायला नको. आंबोली पाणी बारिश आहे, पाऊस आहे. तर सभी दीदी को नमस्ते और सभी मॅडम को भी नमस्ते. माझे नाव गजानन राठोड. मी आंबोली प्रभागासाठी प्रभाग समन्वयक म्हणून काम करतो. तर
आपल्या प्रभागामध्ये कट ऑफ सीट संदर्भात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन संदर्भात जे SRPM SERP नाही NRP आहे जो आपल्या इथे जे NRP मॅडम आल्या आहेत सुरुवातीला 13 तारखेला त्या तिकडून निघाल्या आणि 14 तारखेला इकडे आले असणार आणि 15 तारखेपासून ते इथे होत्या सावंतवाडीमध्ये आणि 16पासून आपल्या प्रभाग संघामध्ये त्यांनी सुरुवातीला 1-2 महिन्यापूर्वी आपल्याला एक मेसेज आला होता स्टेटवरून की कट ऑफ सीट संदर्भात आपल्याकडे 1 महिन्यासाठी एक टीम येणार आहे आंध्र प्रदेश येथून. त्यावेळीच आम्हाला खूप हे वाटत होतं की कट ऑफ सीटचा आता म्हणजे पहिलेच आमच्या CRP मध्ये 7वी कोणी 7वी पास आहे कोणी 10वी पास आहे आणि त्यांना सुरुवातीला त्यांची निवड करताना त्यांना म्हणजे त्यांची कॅपॅसिटी नसताना सुद्धा त्यांनी निवड केली आहे की त्यावेळी वर्धिनी आलेल्या होत्या. वर्धिनीने त्यावेळी त्यांना सांगितलेलं होतं की फक्त तुम्हाला गट सांभाळायचं आहे आणि बाकी काही मीटिंगला वगैरे जाऊन काय तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे एवढ्या गोष्टी होत्या त्या पोटीत तेवढे मर्यादित होतं त्यावेळी. पण आता जर बघितलं आपण कामाचा जर स्वरूप बघितलं तर खूप वाढलेलं आहे आणि त्यांना पण नाही त्यांची पण कॅपॅसिटी काही आमच्या CRPची नाही आहे एवढं लेवल नाही आणि एवढं कट ऑफ सीट रेग्युलर आणि दर मिटिंगला रेग्युलर मिटिंग भरणं आणि तरी पण त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या इथं हँडल केलेलं आहे. आणि मला तर सुरुवातीला खात्री होती की 4-5 ग्राम संघाचं मेरे 4 व्यूह का क्या होगा वो मुझे डर था कि चौकुल के 2 पारकोली 1 और गेले ये 4 व्यूह का क्या होगा ये मुझे डर लग रहा था कि क्या होगा उनका. पण सर्वांनी चांगल्या प्रकारे तुम्ही इथे त्यांना सुद्धा आपलं एकतर कोकणातले माणसं पहिलेच प्रेमळ आहे लवकर आपलंसं करतात आणि यांनी सुद्धा तिथे गेल्यावर एक नातं निर्माण केलं गेल्या तिथे एक नातं निर्माण केलं. हे सुद्धा त्यांचं सुद्धा स्वभाव एक प्रेमळ आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्या इथे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी चांगल्या प्रकारे आपल्याला कट ऑफ सीट समजून सांगितली आहे. तुम्ही सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करून आपल्या प्रभागामध्ये जेवढं आपल्याला अपेक्षा नव्हती पण त्यापेक्षा चांगलं काम केलं तुम्ही सहकार्य मेहनत घेऊन काम केलं आहे त्याबद्दल तुमचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शक्य होतं तसं मी प्रत्येक गावामध्ये व्हिजिट करून काय चालू आहे डेली रिपोर्ट आम्ही घेतच होतो. गेल्या महिनाभरामध्ये आमची सुद्धा शनिवार रविवार सगळ्या सुट्ट्या आमचे पण त्याच्यातच गेल्या. पहिले तर सुरुवातीला वाटत होतं की कशाला आले ते मला गावी जायचं होतं मला गावी जायचं होतं असं आणि पण तेवढ्यातच यांचं ट्रेनिंग लगेच झालं. मला वाटलं आता 1 महिना कुठे जायला मिळणार नाही पण असं वाटलं नाही. पण 1 महिना हा कसा गेला आणि त्यांच्यासोबत राहून दररोज त्यांच्यासोबत राहून कशा प्रकारे आपण गेलो एक चांगला अनुभव आम्हाला पण चांगला त्यांच्याकडून शिकायला मिळाला. नवीन गोष्टी आमचं तर काय त्याच्यामध्ये ट्रेनिंग झालेलं नाही पण बऱ्यापैकी आम्ही पण त्यांच्यासोबत राहून काही गोष्टी शिकून घेतल्या जे नाही आहेत. काही कुठे प्रॉब्लेम आला आम्हाला पण काय सगळ्या गोष्टी समजल्या नाही आहेत पण काय प्रॉब्लेम आला तर ते पण आपल्याला सहकार्य करणारच आहे कॉन्टॅक्टमध्ये राहणारच आहे. त्यामुळे असं काय नाही की ते इथून गेल्या आणि आपलं समुद्र संपलं असं नाही आहे. त्यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. मला सांगायचं होतं की इथून सोनी मॅडम जेव्हा आंबोलीला जात होते त्यावेळी मला पण भीती वाटत होती की त्यांचं इकडचं वातावरण वेगळं आणि डायरेक्ट इथून येऊन डायरेक्ट आंबोलीमध्ये राहायला गेल्या तिथे त्यामुळे त्यांचं तब्येत वगैरे बिघडेल याबद्दल सुद्धा आम्हाला काळजी वाटत होती. त्यानंतर त्या नारायणी मॅडम सुद्धा त्यांनी कोणाला संपर्क नाही करता आणि त्यावेळी 8 दिवस लाईट नव्हती तो एक प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे सुद्धा आपल्या कामावर थोडं परिणाम झाला की 7-8 दिवस आपलं काम थोडं हे झालं ऑनलाईनचं झालं नाही. त्यांनी सुद्धा कोणाला म्हणजे आम्हाला फक्त जाताना आदल्या दिवशी सांगितले होते की मी सकाळी जाणार आहे चौकून. तिकडे गेल्यानंतर मग काय ते संपर्क झाला नाही त्यांचा. त्यांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून मग ऑटो रिक्षाच्या करून फोन केला की मी चौकूला जात आहे मग पण 2 दिवस त्यांचा काही कॉन्टॅक्टच झाला नाही. तेव्हा आम्हाला खूप काळजी वाटत होती की कुठे गेला. जरी त्यांचं काय नाही तेवढी आमची पण जबाबदारी आहे की प्रत्येकांचं व्यवस्था त्यांना चांगल्या प्रकारे झाली आहे की नाही हे बघणं सुद्धा आमचं काम आहे. पण तुम्ही सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे त्यांची व्यवस्था केली हे कुठूनही काय आणि त्यांनी सुद्धा आपलं म्हणून काय आपल्याकडून काही अपेक्षा केली नाही की आम्हाला हेच खायला पाहिजे तेच खायला पाहिजे. जे आपल्यासोबत मिळेल ते त्यांनी चांगल्या प्रकारे ऍडजस्टमेंट करणं हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. खरंच त्यांनी कोणतीही अपेक्षा केली नाही त्यांनी खरंच
आणि कोणाकडून काही ऐकायला सुद्धा मिळालं नाही आम्हाला. एक चांगलं त्यांच्याकडून शिकायला मिळालं आपल्याला. त्याचबरोबर मॅडम सरस्वती मॅडम, सत्यवनी मॅडमने सुद्धा चांगल्या प्रकारे ट्रेनिंग भले किंवा तिथे टाइम लावून त्यांनी शिकवलं असणार, पण त्यांचं कसं आहे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी समजण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेला आहे. आता जे काही आपले पेंडिंग तर आपल्याला ते आपल्याला आयुष्यभरात हे करायचंच आहे. त्यामुळे समजून कोणी काही आपल्या पोटातून शिकून येत नाही. माझं सुद्धा हा फील नाही आहे, पण तरी पण मी तुमच्यासोबत राहून सगळ्या गोष्टी करतो आणि कोणती गोष्ट शिकल्याशिवाय समजत नाही. त्यावेळी ज्या गोष्टी समजत नाही किंवा आपल्याला माहीत नसते ते समजून घेणं आणि शिकून घेणं महत्त्वाचं असते. एवढंच बोलतो मी. आजच्या ट्रेनिंगच्या समारोहात आपण इथे छोटासा कार्यक्रम आयोजित केला. मी मॅडमला सुद्धा विनंती करतो की त्यांनी पण आपला अनुभव थोडक्यात तिथे मांडावा. थँक्यू. सब जगह रहो. सबसे पहले साहेब म्हणत होते की साहेब म्हणत होते वैष्णवी दुपारनंतर जरी यायला वाटलेला काय शिकून गेलो ना ठीक है. और समझ में नहीं आया तो कल दोबारा बोलूंगी, ठीक है. समझ लीजिए. और मैं सबसे पहले हमारा महाराष्ट्र टीम को धन्यवाद कहना चाहती हूँ. और सबसे पहले मैडम, मैं जैसे आई बोलूं हाँ बोलो, फिर मैं जैसे मैडम बोलूं हाँ बोलो. मतलब मैं जैसे भी बुलाऊं सब मानती है. मतलब इतने अच्छे अच्छे दोस्त मिला है यहाँ पर. और जब हमने यहाँ पे जितना भी दोस्ती बनाया और घर जाने के बाद उनका परिवार भी हमें इतना ही स्वागत किया है. मतलब आपके साथ ही नहीं, आपका परिवार के साथ पूरा घर पे सबसे दोस्ती बन गई है. दोस्ती नहीं रिश्ता बनी है. बच्चों अपने बच्चे मतलब घर पे जो भी बच्चे होते हैं ना वो भी परिवार के साथ मिलजुल के. मतलब भाई को बोलो ये भाई ये नहीं सीख रही है तो हाँ बगल में बिठा के सिखा दो. मतलब ऐसा दोस्ती बन गई, एक अच्छा रिश्ता बन गया हमारे. हम कभी नहीं भूलेंगे दोस्ती वगैरह, कभी नहीं भूलेंगे. परिवार के साथ जुड़े रहेंगे. और मेरे बच्चे हैं सबसे प्यारे बच्चे हैं. सबसे प्यारे बच्चे हैं. और वो दोनों बच्चे हैं ना, बैठ जाओ बोले से बैठेगा, उठ जाओ बोले से उठ जाते हैं. ये दो बच्चे मतलब ऐसा है जो सोनी ने कहा मुझे वो फॉलो करना है, वैसे ही फॉलो किया. और जितना भी डाउट्स है ना वो 12 बजे का 2 बजे को भी क्लियर करने के लिए तैयार हो जाते हैं. मुझे भी बहुत अच्छा लगा. और इनके साथ साथ आपको तो नौकरी है, कंपलसरी करना है, ठीक है. लेकिन जो गांव में गए थे, गांव में जो भी सदस्य एक गट के अंदर जितना भी सदस्य होते हैं ना उनको बुलाया. आपको गट का जितना भी लेन देन होती है, ऑडिट मैडम आई हुई है, आप सब आ जाओ. फिर वो मेंबर्स भी इतना ही जिम्मेदारी बन के वो भी आके बड़े बड़े उम्र वाले भी पेंसिल रबड़ लेके बैठ जाते थे सामने लिख के बहुत अच्छे से. तो समझ में नहीं आते कि हम क्या बोला, फिर भी बहुत श्रद्धा से सुनते थे क्या बोल रही है. इतनी श्रद्धा से सुन के और हमारे साथ दिया है आप सबने, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. बहुत अच्छे से बैठ के लिख के, अगर सही नहीं है तो बार बार दिखा, बार बार ये क्या ये बना दिया बोलने से फिर से दिखाने लगेगा. ऐसा बहुत अच्छे से रह के उन्होंने सीखा है और हमारे साथ दिया है. और इसका मतलब अभी तक उनको पता नहीं है कट ऑफ क्या होती है, फिर भी वो आगे अपने लेन देन के एक गट का लेन देन के बारे में बहुत अच्छे से सीखा है, समझा है ना. और ग्रुप बनाने का है, ग्रुप हमारे पास है. आप लिस्ट दे दिया था, नंबर लिस्ट दे दिया था, हम ऐड कर देंगे सबको. अब कितना भी डाउट्स आ जाए उसमें आप एक बार वॉइस मैसेज कर दो,
मैसेज कर दो, कुछ भी वॉइस मैसेज करने से भी हमारे सब में से हमारे सारे मेंबर्स जितना भी हो वो सब आपको जवाब देगा। और उसमें अरे सीसी सर है तो हमें कुछ बोलेगा ये नहीं सोचना है, जिसको भी डाउट आ जाए आप भेज दो, हमें जब भी हम देखेंगे कोई ना कोई सब जवाब दे देगा। हाँ यहाँ पे ये है, यहाँ पे है, ऐसे बता देगा। अभी तुरंत हमने कट ऑफ लिखना सीखा, तुरंत ऑनलाइन करना सीख लिया, इसके बाद तुरंत रेगुलर करना सीख लिया, इसके साथ वीवो करना सीख दी। वीवो के बगल में क्या आ गई, आप लोग वीवो रेगुलर क्यों नहीं किया, पूछ रहे थे ना। ऐसे तुरंत करने की वजह से थोड़ा सा याद रहेगा, थोड़ा याद नहीं रहेगा। तब आप लोग तुरंत पहले आप लोग क्या करोगे, आपका जो भी सास है, मैडम से, इनमें से भी ट्रेनिंग लिया हुआ है उनसे पहले पूछ लेना, इसके बाद आप ग्रुप में भी सीधा डाल दो, तब कोई ना कोई आपको जवाब देगा, समझ गए। और स्पेशली बिठा के ये लिखो बाबू, ये लिखो बाबू, इसमें ये डालो बाबू, इसमें ये डालो बाबू, बोलने वाला कोई नहीं आएगा, हमेशा आपको खुद करना है। आप जब तक अप्रूवल को नहीं भेज सकते तब तक आप खुद सब कुछ अपलोड करके देख सकते हो, मतलब एंट्री करके देख सकते हो। इसके बाद डाउनलोड समरी किसी को भेज के दिखा दो, अपने आपस में उनका राय ले लो, इसके बाद एंट्री कर दो, अपलोड कर दो, वैसा कर दो। तुरंत जल्दी भेज दिया, मैंने कर दिया, ऐसे नहीं होता है, ये लेन देन की बात होता है। तो बहुत धीरे से, आराम से, तसल्ली से कंप्लीट कर दो। एक ही बार में अपलोड होना है, मैं 0 से ऊपर 10 तक पहुंच जाना है, ऐसा मत सोचना। धीरे धीरे आप एंट्री कर दो, ठीक है। अगली मीटिंग में फोन छोड़ दिया है, इस मीटिंग में डाल दो, पिछली मीटिंग में कर दो, लेकिन कर दो, ठीक है। उसका भी एक सिस्टम बना के रखो, किसी का भी किसी से भी पूछ के तब एंट्री कर, इसके बाद क्लोज कर, वैसा धीरे धीरे करना है। वो नहीं ले रही है, वो नहीं ले रही है, नहीं ले रही है, नहीं ले रही है, दबाना नहीं है, दबाने से कुछ नहीं होती है, ठीक है। वो क्यों नहीं ले रही है, वो क्यों, मैंने इतना पैसा इसलिए भर दिया है, वो लेते नहीं क्यों, ऐसा सोच के उसको आगे बढ़ाने के लिए कोशिश करो, समझ गए। दिमाग का बत्ती चलाओ, ठीक है। थैंक यू सो मच। आप सब ने हमें बहुत प्यार दिया है, बहुत इज्जत दिया है, और बहुत आदर किया है, और बहुत प्यार किया है। आप सबको आई लव यू। I love you too. I love you too. I love you too. पड़ेगी बच्चों को, अगर बोलेगा तो फिर से क्या देना है। चलो, धन्यवाद। स्वागत। कैसा लगा हम लोग के साथ में? सबने सबके बारे में बोल दिया, आपको तो वो उधर सर हाँ, उनका भी आए चालू थे है। ना, उनका भी चालू था, और उन्होंने सर भी आए थे, ब्लॉक उधर है हाँ ब्लॉक के सर एक आए थे। ठाकरे सर। आगळाची बाटली आगळाची बाटली त्यांच्या एक लीडर दिली आहे, म्हणजे आमचे 3 प्रभाग आहेत, त्या 3 प्रभागावरती एक लीडर दिली आहे आणि त्यांचं नाव आहे सरिता दिदी. तर आपल्या या प्रभागामध्ये आणि आपल्या प्रभागाचं ट्रान्झॅक्शन सुद्धा त्यांनी एवढ्या म्हणजे मेहनत घेऊन आमच्या अकाउंटंटला शिकवलेलं आहे. आणि त्यांना पण कसं म्हणजे लॅपटॉप हे पीसीवर काम करता पण माहीत नव्हतं, पण त्यांनी व्यवस्थित त्यांना सगळं समजून सांगून सगळं शिकवलेलं आहे. आणि त्याबद्दल म्हणजे आमच्या प्रभागामार्फत आम्ही त्यांना छोटीशी वस्तू देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपल्या प्रभागामार्फत स्वागत करूया. स्वागत.
सभी को नमस्ते। मेरा नाम सरिता है। जैसे दीदी ने बोला है, हम लोग क्या है, सबसे पहले आप ही के यहाँ पे ट्रांजेक्शन स्टार्ट किया है, मतलब पूरा महाराष्ट्र में पायलट ब्लॉक था आपका, ठीक है। और ये स्टार्टिंग भी था हम लोग के लिए भी और आप लोग के लिए भी और बाकी लोग के लिए भी। मतलब जो प्रोफाइल पहले हुआ था ना, सेम वैसे ही ट्रांजेक्शन का काम स्टार्ट हुआ है, ठीक है। हम लोग को जैसा जैसे बताया गया है, 4 गाँव में जाना, 3 गाँव में जाना। हम लोग का काम क्या था, जैसे मेरा रोल में बता रही हूँ, हमारा काम था ये, जैसे दीदी लोग हैं अपने साथ के, जहाँ जहाँ थोड़ी भी प्रॉब्लम है या फिर कोई दिक्कत आ रही है या फिर कहीं भी कुछ भी समस्या आते हैं तो हम इनको मदद करने का था। मतलब ऐसा नहीं था कि इस क्लस्टर में इतना दिन, इस क्लस्टर में इतना दिन, ऐसा कुछ बांटा नहीं था। हमारे जिस हिसाब से हमारा डेली रूटीन बनता था ना, ये दीदी जैसे बोला कि आज हमको ये जरूरत है, जैसे आप लोग बोलते थे ना कि सातुली की दीदी है और ऐसे कोई ऐसा फोन करते थे कि ये प्रॉब्लम है तो हम आते थे। फिर हमको धीरे धीरे लगा आपका प्रोफाइल पहले पता कंप्लीट हुआ है, ये मुझे पहले पता नहीं था। बाद में मुझे पता चला कि आपका प्रोफाइल कंप्लीट हो गया CLF का। दीदी लोग सब अपना बिजी है तो हमने सोचा चलो CLF का बनाते हैं। हमको लगा 2 दिन में कंप्लीट हो जाए। 2 दिन कहाँ दीदी, कम से कम 5-6 दिनों के अभी भी चल रहा है उधर, क्योंकि एक चीज एंट्री करने में बहुत टाइम लग रहा है। क्योंकि ये भी मेरे साथ में थे और इन्होंने भी मेरे साथ में बहुत गाँव में आए हैं और सर भी मेरे साथ में बहुत गाँव में आए हैं। तो हम जहाँ तक हमने सोचा उतना तो आपने सीख लिया, मतलब कट ऑफ क्या होता है। बीच में क्या हुआ, एक लाइट का प्रॉब्लम हुआ। ये 2 क्लस्टर में मेन प्रॉब्लम क्या हुआ था, लाइट। 6-7 दिन लाइट नहीं था। जब लाइट नहीं था तो अपना ऑनलाइन का काम पेंडिंग हो गया है। 25 दिन में 7 दिन अपना लाइट का ही प्रॉब्लम हो गया। उसमें क्या हुआ, कंप्लीट करना है, हर गांव पहुंचना है। बात समझ रहे ना, कंप्लीट करना है और हर गांव टच करना है। यहाँ रुक जाएंगे तो वो गांव पेंडिंग होगा, यहाँ रुक जाएंगे तो वो गांव पेंडिंग हो जाएगा। इस तरीके से क्या हुआ, थोड़ा सा स्पीड पकड़ा। और पहले 12 दिन तक इतना स्पीड नहीं लगा था। आप भी कर रहे थे, हम भी कर रहे थे, आप भी कर रहे थे, हम भी कर रहे थे। थोड़ा सा टाइम, जिस दिन हम लोग ब्लॉक गए, एक दिन हमारी ब्लॉक में मीटिंग था और एक दिन हमारा एक गूगल मीट था स्टेट के साथ में। उसमें और थोड़ा सा चीजें क्लियर हुआ कि क्लस्टर करना है, मतलब एक क्लस्टर तो कम से कम करके आप रेगुलर मीटिंग भी करके, मतलब उनको समझाइए कि क्लस्टर ये लोग रहते क्लस्टर कीजिएगा बोल के वहाँ उस मीटिंग में चर्चा हुई। उसके बाद में हमने आपका अम्बोली का स्टार्ट किया और अम्बोली में खासियत ये लगा, मतलब 3 क्लस्टर में जाके आई हूँ। आपके यहाँ थोड़ा समस्या कब, मतलब प्रोफाइल में इतना प्रॉब्लम्स नहीं था और जब प्रोफाइल में एक दीदी दिखती थी, एक दीदी नहीं दिखता था, ये प्रॉब्लम नहीं था। और वीवो आपका प्रोफाइल कंप्लीट था, आपका SHG का भी कंप्लीट था। मतलब जो चीज़ मुझे लगा, दूसरे जहाँ मुझे ज़्यादा जरूरत पड़ा ना, प्रोफाइल में प्रॉब्लम आ रही हो, दीदी लोग माई मीटिंग में नहीं दिख रहे हो, जहाँ बैंक सेलेक्ट नहीं हो रहा है, यहाँ बैंक का ब्रांच भी चेंज हो गया है, 15 दिन तक पता ही नहीं चला क्या प्रॉब्लम हो रहा है। एक जहाँ जहाँ जरूरत पड़ा वहाँ वहाँ हम गए हैं, मगर आपके यहाँ इतना समस्या हमें तो नहीं लगा। पता नहीं दीदी लोग को शायद प्रोफाइल में कोई प्रॉब्लम आया होगा या फिर प्रोफाइल में तो मेरे ख्याल से सब कंप्लीट ही था। और मुझे बोलने सर ने ये चीज बताए थे कि आपका फर्स्ट आए थे, मैं कोल गाँव में सर को मिली, आपके महेश सर से सबसे पहले मैं कोल गाँव में मिली। तो वो सर ने मुझे बोले कि आपका अम्बोली क्लस्टर का प्रोफाइल सब कंप्लीट है, आपको प्रॉब्लम आएगा तो थोड़ा मार्कोल में आ सकते हैं, ऐसा उन्होंने मुझे बोले। प्रोफाइल का और थोड़ा ये काम का, हर चीज का थोड़ा सा प्रॉब्लम जो होगा तो वहाँ पे हो सकता, क्योंकि वहाँ पर प्रोफाइल कंप्लीट नहीं था, वीवो का भी कंप्लीट नहीं था, CLF का भी कंप्लीट नहीं था। आपके यहाँ पे सारा चीज कंप्लीट था। दीदी लोग से डेली मेरी बातचीत भी होती थी, जिसका नहीं लगता था आपके पास मैं फोन करती थी। सत्यवानी दीदी का तो हमेशा मैं आप ही लोग को कॉल किया। और गिलावड़े दीदी कहाँ है, गई है ना, हाँ, वो उनको मैं बहुत फोन करती थी कि उनसे बात करो, आपको फोन करती थी। रूपाली दीदी को, ये रहते एक जगह, वो रहते एक जगह, इसीलिए वो बोलती थी मैं बाद में बात कराती। तो चौकोल में आप लोग से मेरी डेली बात होती थी। जिस दिन वो गई है उस दिन आपसे मेरी बात हुई। ये देखो आपकी भी और मेरी दोनों की नहीं हुई थी। उसी टाइम पे मैं यहाँ आई, सबको बुलाया, हमें पता ही नहीं चल रहा दीदी का कॉल है, आप कॉल नहीं उठा रहे थे। आपके यहाँ से मेरे पास 2 नंबर था, है ना, एक आपका हस्बैंड पता नहीं कौन है, नहीं उन्होंने आपका नंबर दिया मुझे कि मैंने जब कॉल किया था वो आपका नंबर दिया, पता नहीं दोनों में से कौन है। वो बोले कि आप इनसे बात करो।
फिर मैं आपके पास डेली कॉल करती थी जी, BSNL वाला नंबर था ना 94। और 2 दिन में क्या मुझे पता नहीं, मेरा काम ज्यादा होता है तो दिमाग से तो उतरता है ना। एक दिन सुबह सुबह मेरे को याद आ गया दीदी कहाँ है, इनका फोन नहीं आया। तुरंत मैंने क्या किया, इनसे मैंने फोन करवाया आप लोग के पास। तब तक दीदी गई, मतलब कोलगांव यहाँ से वहाँ गई है। मुझे उस टाइम पे पता चला था कि जब जा रहे थे, कम से कम इनको भी सूचना दिया नहीं पता, हमें सूचना दिया नहीं पता, मगर वो जाने के बाद पता चला। अब वो नेटवर्क था, रेंज था, ये तो ये नहीं पता, मगर लगभग हमेशा सभी लोग से मेरी बातचीत होती थी। आपसे भी मैंने बात करवाई थी। इसमें रसिका दीदी का है, हाँ, आपको भी बोला ना कि दीदी उनका नहीं लग रहा है कि क्या प्रॉब्लम है, एक बार आपका ग्रुप में कोई नंबर होगा तो ढूंढ के करो, है ना। ऐसा नहीं था कि आप इधर काम होता है तो प्रॉपर हम लोग को भी आपस में बातचीत होती था। थोड़ा इनका नहीं लगता था फोन ज्यादा, आपको कॉल करती थी मैं, बीच बीच में आपको कॉल किया। उसका इनका लगता है, इनका तो बिल्कुल ही नहीं है, जहाँ रहती है वहीं से कॉल, मतलब एक नया नंबर आया मतलब इनका ही है। हर जगह पे पहुंचती है तो कॉल करती थी, बराबर कॉल करना, और आपका नंबर मेरे पास आता था। तो मुझे तो लगा कि सब अच्छे से सीख गए होंगे, मगर मेरा एक चीज मुझे बताना था आप लोग से। जब आपने प्रोफाइल स्टार्ट किया ना, कुछ चीजें को आपने छोड़ दिया था बीच में, मतलब ये कंटिन्यू होगा नहीं होगा ऐसा सोच था आप लोग का, मगर आप कट ऑफ को ना ऐसा मत कीजिएगा, डिलीट करना। आप वो कट ऑफ ही आपका एक ऑडिट है ना, जैसे लोग ऑडिट करते हैं ना दीदी लोग, कट ऑफ ही आपका एक स्टार्टिंग पॉइंट है, वहीं से आपका शुरू। तो इसीलिए हम आपको बहुत बोले कट ऑफ करते टाइम आप रेगुलर मीटिंग करने वाला देखो ना, 1 2 3 फिर कट ऑफ स्टार्ट होता है, कट ऑफ के बाद फिर रेगुलर मीटिंग होता है। कभी भी कुछ प्रॉब्लम आ गई तो सीधा कट ऑफ में जाके देखेंगे कि वहाँ पे क्या प्रॉब्लम, क्योंकि वो शुरुआत ही वो उधर से होती है। तो आप लोग अच्छे से समझ गए हैं, मेरे को लग रहा है कि और कुछ डाउट्स है आप लोग सब समझ गए ना, कोई कुछ नहीं बोल रहा, ऐसा किसी ने बोला है क्या नहीं बोलना है भाई? नहीं, सब समझदार है, सब समझ गए। ऐसा आप थोड़ा सा कॉन्फिडेंस नहीं दे रहे, वो बोलते हैं जो काम करते ना बस, जब आप काम शुरू करेंगे ना, हाँ, मुझे एक चीज और बोलनी, ये क्या है ना टेक्निकल वाला, हाँ, यहाँ इसका कोई सॉल्यूशन कभी चेंज भी हो सकता है। हमने ये जैसे देखिए फाइनेंशियल इंटरमीडिएशन यस था तो भी वो दिखता था, कितना दिन तक दिखा, जब आपका इस बार वर्जन अपडेट हुआ है ना तब तक भी वो दिखा, जैसे ही वर्जन चेंज हुआ वो गायब हो गया। मगर हम लोग पहले अब अचानक भड़क गया ना सबकी, वीवो क्यों नहीं दिख रहा, वीवो क्यों नहीं दिख रहा, वीवो क्यों नहीं दिख रहा, मतलब हर बार अपडेट होता है तो नया नया चीज इसमें जुड़ता है। बेसिक तो वही रहेगा, मगर इसका सॉल्यूशन यही है बोल के कहीं फिक्स नहीं होता है। रिफ्रेश डाटा जुड़ गया था, ये पहले रिफ्रेश नहीं था। प्रोफाइल में आप जाके देखो, नया नया चीज प्रोफाइल पहले जब आपने सीखा उस टाइम अलग था, आप अलग है। आप देखो ना, जिस टाइम में आपने सीखा 1 साल पहले सीखा था ना आपने, बाद लक्ष्मी दीदी आई बोली ना, अब देखो प्रोफाइल कैसा है। तो ये मॉडिफिकेशन होता रहता है। कल वेब में भी देखो ना, जैसे ही आपका वेब का चालू करते हैं ना, उसमें आप सभी दीदियों का नाम दिखता है, मतलब CLF का चालू करते हैं या सर लोग किसी का भी वेब में चालू करते हैं तो ऑनलाइन डाटा करने जा रहे हैं ना, तो ऑनलाइन में जैसे आधार में भी अपडेशन, पैन कार्ड में भी अपडेशन होता है कि नहीं होता है, सेम वैसा ही चीज है। और अच्छे से कंटिन्यू रखिए, आगे बढ़िए। और सब लोग को धन्यवाद, आपके सर को भी धन्यवाद, क्योंकि हमको बहुत साथ दिया उन्होंने, जहाँ जाने के लिए बोला वहाँ उन्होंने ले गए हमें कि सर आज यहाँ जाना है तो साथ दिया और वहाँ ले गए। उस दिन ये प्रॉब्लम था, उस दिन ये प्रॉब्लम था, बोलने पर लेके गए। थैंक यू और सबको धन्यवाद। मुझे बीच में इनसे मुलाकात हुई, पहले नहीं हुई थी, कब से, हाँ 15 दिन के बाद इनसे मेरी मुलाकात हुई। 15 दिन से हमारे साथ में ही। सबको नमस्कार, मेरे नाम है त्रिवेणी। कितने लोग को मालूम है? सबको मालूम है। अच्छी बात है। हम आके कितने दिन हो गए? 1 महीने हो गए? नहीं हुआ? इतना दिन से तो मैं हमारे साथ वाली दीदी कोई ना कोई आपके साथ में तो रहे है ना। आपको कैसा लगा है? अच्छा लगे माने? बहुत अच्छा लगा। ऐसा नहीं, जब सीखने का समय में अब तो पहले से कैसे हो गए, ये हम हमारे से हो सकता है नहीं है,
हम कर सकते हैं नहीं, ऐसा हो गया ना। अभी उसके बारे में क्या है क्या? अच्छा ठीक है ना, अच्छा आ गए ना आप लोग को। पहले तो क्या हो गया आप लोग का, यहाँ में क्या है, कैसा होएगा, कैसे जाएगा तो क्या होगा, ऐसा तो हो गया था। तो अभी तो मालूम पड़ गया ना, मालूम पड़ गया ना कैसे जाएगा तो क्या हो, कुछ नहीं होएगा, जाएगा तो वो चले जाएगा, ऐसा तो मालूम पड़ गया ना। और अच्छी है, मैं आपको बता रही एक ही बात है, ज़्यादा बताइए नहीं है। जो आप लोग को हम दीदी लोग मैं कोई सिखाई थी वो आप लोग अच्छे से ध्यान रख के करना है बस। हम कहाँ पर गलती कियागा तो भी कभी कभी हो सकता है आप लोग भी करते हैं, हमने किया है ऐसा बोलती है, ऐसा नहीं होइएगा। हम जो पोस्ट करते हैं ना वहाँ पर गलती होएगा तो आपकी उंगली कहीं पर डाली होगा, वो जाते हैं, बाद में आप लोग को दिक्कत आएगा। इसलिए करते समय में ध्यान रखना है बस, समझना है ना। सुबह सरिता मैम ने बोली थी ना, जो कहीं इतना पैसा है कटआउट में नहीं बना है हाथ में, वो पैसा यहाँ पे रेगुलर में आ गई, वो ऐसा है। अभी हमने इधर किया तो इधर का नहीं है, दूसरा का ये सबको के बारे में बताइए। कभी आप बीच में आके एडिट मीटिंग में चलते रहेंगे तो ऐसा बार-बार एक ही बार देखना है। वो सवाल इसलिए किया था आपको समझ में आ जाए कि सिस्टम से आता है हैंड का। बस इतना बोलना चाहती हूँ, धन्यवाद सबको। इतना सही इतना बोले आप लोग बोले इतना हमने आप लोग के पास रहे हैं, एक हफ्ता 2 हफ्ता रहे हैं, आप लोग बोले 15 मिनट भी नहीं बोले हैं। मॅडम ने खूप चांगलं बोलले आहे, स्वागत। चलो दीदी, सभी को और एक बार नमस्कार है। मेरा नाम है सरस्वती है। तो इधर आने का हम लोग एक बार दीदी, तो मेरा है तो गुस्सा में हो दो, हंसने में हो दो, बात अलग है। लेकिन इधर आए हैं ना हम लोग एक संस्था से आए हैं। हम डायरेक्ट मैडम तो नहीं बने है ना, हम भी आप लोग जैसा सीधा साधा महिला ही है। त्यांची पण जर्नी खूप हे आहे। मेरा पढ़ाई कितना है, 10वीं तक। मैं इसमें बड़ी नहीं है, मुझको मतलब पहचान करके इन लोग में टैलेंट है, इसको आगे कराएंगे करके सोचने का संस्था को पहले नमस्कार है ना। हमारा घर में ही हम लोग को इज्जत नहीं देते, लेकिन संस्था हमको इज्जत दे दिया। आज दूसरा राष्ट्र में आके आप लोग से बात करना है तो किसके रूप से आए हम लोग, सिर्फ का संस्था से रूप से इधर आके आप लोग बात करते हैं। हमको रास्ता वहां से आ गया। हमका टिकट क्या है, समूह है, संस्था में चलने के लिए टिकट क्या है, SSG है। समूह से हम लोग टिकट लिया है, सिर्फ में जुड़ी है, वो सिर्फ हम लोग को पहचान किया है, हम लोग को इतना दूर बैठा है ना। हम सोच में भी नहीं सोचे है समूह के माइल इतना गरीब की दीदी फ्लाइट में जाएंगे, ट्रेन में जाएंगे, लेकिन यही समूह यही संस्था हम लोग को फ्लाइट में भी घुमाए हैं, पूरा राष्ट्र घुमा के लाए। हमारा पैसा एक भी खर्च नहीं हुआ, घूम के आए हैं। इधर का आए हैं ना 30 लोग भी ऐसा घूम के आए हैं, अपना खर्च से नहीं घूमे, सिर्फ संस्था के रूप से घूमे, काम के रूप से सोचे है। श्रावण मास में मैं 45 दिन वाराणसी में काम किया है, हर दिन ज्योति को देखने के लिए जाते थे। अपना खुद खर्च कैसे जाते थे क्या, अब तो छोटी है SSG, लेकिन इसका बहुत है, बहुत है, बहुत तो बहुत है। हम खुद का देखिए, मैं इनको भी बोले उनको भी बोले, मैं भी कितना मार खा के इधर खड़ा हुई, मेरे घर में कितना मार खाए मुझे ही पता है। बोलना है अभी महिला है, अभी महिला है, बचा के रखने का फायदा नहीं है, लेकिन वही भगवान है, मारने दो। लेकिन आज समूह के पास भेजने वाला आज ट्रेन के पास आके बिठा के जा रहे, तो कितना सुधर गया। कभी भी आप लोग को क्यों बोल रहे, आप लोग भी घर में सबका समस्या रहता है, लेकिन समूह को छोड़ना नहीं। पहले मेरा को क्या है, कॉन्टेंट हमको रखना है, कॉन्टेंट का बात
तो रवीना दीदी बोले दीदी कैसा करेंगे, ये इंग्लिश है कैसा करेंगे। ये पहले दिन बोले थे आप चिंता मत करो तुमसे मैं कराऊंगी। आज अंग्रेज आए कि नहीं? ये दीदी क्या हो दीदी मैडम मैडम ये अंग्रेजी नहीं आए ऐसा ही बोलते हैं। मैं बोली उनको दीदी दिक्कत नहीं गिरजा दीदी है आपको भी आएगा ऐसा ही बोल के उन खुद का किया। हाँ ये दीदी क्या गीता दीदी बोली थी मैडम मैं हर काम में पीछे क्या करेगा आज आगे है कि नहीं। सबको भी ऐसा ही दे दीदी मतलब क्या है ना इसमें हमको क्या रहना चाहिए कॉन्फिडेंट होना चाहिए। महिला सोचने से कोई भी कर सकते हैं या ध्यान में लगाइएगा। तो जब महिला का सोचेंगे तो झाड़ू लगाने से पॉयलेट तक महिला जा सकती है। देख रहे ना सभी भी पॉयलेट भी चला रहे महिला झाड़ू भी लगा रहे महिला करती है ना। हमारे पास बहुत टैलेंटेड है कमी कोई नहीं है आप लोग सभी टैलेंटेड है। ये काम आप लोग आज बोल रहे हैं हम लोगों को दीदी ऐसा किया दीदी ऐसा किया अभी दीदी लोग का नाम नहीं आएगा। जब आप लोग के काम सफलता होगा तब मैडम लोगों का हमारा नाम तब आएगा अभी नहीं आएगा। जब आप लोग के पास काम सफलता हो जाएगा तब फलाना नाम उसी में रहता है मुंह में नहीं रहेगा काम में रहता है। इसको याद रखना चाहिए यही मैं बोलना चाहिए। तो और क्या है बहुत हमको तो मदद किया है ये तो है 15 दिन हम तो घूमते रही है इधर अप्रूवल प्रॉब्लम नहीं है और भी है हम लोग को भी मदद किया इसको भी हम भूलेंगे नहीं। हम दीदी तो गए थे ना 7 दिन बिजली भी नहीं बत्ती लाते थे मैडम बत्ती लाते मैडम क्या चाहिए इतना नाम देखे है तो देखे। और ये दीदी भी है ना मैडम मेरा किया दीदी रात को आए तो सबको वो तो हम भी उसी से पेश करके आए ना तब कैसे सही समझ लेंगे ऐसा किया है। लेकिन दीदी आज अच्छा है लेकिन अभी तो आप लोग को हुआ नहीं है और सब्जेक्ट है लेकिन आप पीछे जाना मत। महिला कोई भी इतना बड़ा भी हो करेंगे हो जाएगा। पहले दिन क्या चला हाँ सरस्वती मैडम गुस्सा से आ गया क्या करेंगे हाँ तो उस दिन ऐसा है आज कैसा है ना। तो हम लोग से ही चेंज है सीखने में हम ही लोग के पास है इस तरह आगे जाना सबका महिला है सब समझते हैं। तो लेकिन हमको जो अभी आज आप लोग इधर बैठा है सभी बाहर में है बहुत पढ़ाई वाला लिखल वाला है उन लोग को मौका है इधर बैठने के लिए उन लोग को टिकट है इधर बैठने के लिए। संस्था क्या है संस्था हमारी है आप लोग समूह में आके इधर बैठिए है कि नहीं। अगर बहुत लोग बारिश से जाते हैं इधर बैठने का हक है हम लोग दरवाजा भी निकाल के इधर बैठ सकते हैं क्योंकि हम समूह में हमारा प्रभाव है ना। इतना पावर है ये स्थिति का। मिनिस्टर भी आने दीजिए हमारा प्रभाग संघ मीटिंग चल रहा है मुख्यमंत्री आने दीजिए पीछे बैठती है उतना पावर है राम संघ का बहुत ऐसे हम कभी नहीं ऐसा सोचना चाहिए। आप लोग को दिमाग में क्या है ये खेती में करना है लेकिन इसमें भी नंबर 1 होना चाहिए। आज हम लोग आप लोग को सीखा है जब हम लोग को जैसे आप लोग भी तैयार हो गए दूसरा वालों को सिखाने के जाएंगे तब आप लोग नंबर 1 में जाएंगे। ऐसा सीखना चाहिए ऐसा टैलेंट रहना चाहिए। हमको 5वीं तक पढ़ाई है क्या होगा मैं 10वीं किया है तो आज कंप्यूटर में चलाएंगे चलो वो ऊपर है क्या उसको भी मनुष्य हम उनको सीख दे रहे हैं। मतलब उनको तैयार कौन किया महिला ही ना मतलब मनुष्य ना उनको लैपटॉप को लाए हैं भगवान तो नहीं दे दिया ना। लैपटॉप को ऊपर नहीं है कंप्यूटर ऊपर नहीं है पायलट को भी बनाएंगे महिला ही बना रहे इतना टैलेंटेड है महिला को। तो आज महाराष्ट्र में आके हम आंध्रा वाला ही है आप लोग से हमको मराठी भी नहीं आती है तब आप लोग को सिखाइए कि नहीं। हम सोचेंगे मराठी वालों को कैसे सिखाएंगे वो लोग घर में कैसे देख लेंगे वो लोग डरने से कितना होता था ऐसा कभी नहीं होना चाहिए। सभी लोग हमारा जैसे तैयार होना चाहिए यही हम लोग को चाहिए। सबको धन्यवाद दीदी स्वागत। सर्वांचं मनोगत इथे